जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती पलूस तालुक्यातील माळवाडी येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदीप काटे यांनी या जयंती महोत्सवाचे प्रतिवर्षीप्रमाणे नेटके नियोजन केले होते। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य प्रवक्ते अशोकराव वायदंडे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे यांच्यासह आदी मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी डीपीआयचे सिद्धार्थ लोंढे, सुमेध वायदंडे, संदीप काटे, ओंकार काटे, आतिश काटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल चांदणे, भीमशक्ती संघटनेचे सुनील मोरे, पत्रकार सचिन टकले यांच्यासह आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। आज माळवाडी तालुका पलूस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी सर्वच समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि प्रथम मी या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगली जिल्ह्यापासून ते देश लेवलपर्यंत आज सध्या सगळीकडे सुरू आहे। भारतातच काय आहे तर देशामध्ये, जगामध्ये 151 देशामध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। आम्हाला तर अभिमान आहेच, परंतु या देशातल्या, जगातल्या सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगायला स्वाभिमानानं शिकवलं आणि या देशाला भारतीय संविधान दिलं। भारतीय संविधान दिल्यामुळे इथल्या सर्व दलित, बहुजन समाजाला, उपेक्षित समाजाला सन्मानानं जगायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा संदेश बाबासाहेबांनी दिला। आणि हा संदेश दिल्यामुळं इथला जो उपेक्षित, वंचित असणारा समाज, गाव कुसाबाहेर असणारा जो समाज आहे त्याला संज्ञान करून या देशाच्या पंतप्रधानापर्यंत, न्यायाधीशापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला आज अभिमान आहे। ही जयंती साजरी करत असताना आम्हाला फार मोठा आनंद होतोय। आज बाबासाहेब पाहिजे होते, परंतु बाबासाहेब जरी नसले तर बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचं संविधान हे आमच्या डोक्यात ठेवलं पाहिजे। आणि ते डोक्यात ठेवल्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही, लढता येणार नाही आणि आपल्याला पुढे जाता येणार नाही। हे बाबासाहेबांचं संविधान आहे, लक्षात घ्या। म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डोक्यात ठेवलं पाहिजे की बाबासाहेब डोक्यात ठेवले पाहिजेत, मेंदूत ठेवले पाहिजेत। आणि हा विचार सर्व स्तरातील, सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण हा पोचवला पाहिजे। हे काम इथल्या सर्व तरुण वर्गाने आता करणे गरजेचे, लक्षात घ्या। म्हणूनसाठी पुन्हा मी एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना पुन्हा एकदा विनम्र अभिमान करतो। आणि आज अतिशय छान पद्धतीचा कार्यक्रम माळवाडी या ठिकाणी संदीप काटे यांच्या नियोजन त्यांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी माळवाडीला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सामाजिक सभागृह झालं पाहिजे। अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्या विचाराचं एक सभागृह या ठिकाणी जर झालं तर एक विचार इथं जर सगळे त्या विचाराने सगळी माणसं या ठिकाणी एकत्र येतील आणि हा विचार पुढे नेण्यासाठी हा तरुण वर्ग या ठिकाणी जमला तर इथल्या पुढच्या तरुणांचं भविष्य चांगलं उज्ज्वल होईल असं आम्हाला वाटतंय। आणि म्हणूनसाठी आपण या ठिकाणी सर्वांनी जे सामाजिक सभागृह होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। आणि या निमित्तानं पुढच्या जयंतीला, पुढच्या वर्षी येणाऱ्या जयंतीमध्ये हा सभागृह इथं उभा राहिलं पाहिजे असे सर्वांनी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतंय। आणि यासाठी सर्वांनी माळवाडी ग्रामस्थांनी, इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा पुढाकार घ्यावा असं मला वाटतं। आणि इथल्या ग्रामपंचायत असेल, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन यांनी हा प्रयत्न करावा आणि एक चांगलं सभागृह इथल्या वस्तीतल्या सर्व सामाजिक घटकाला ते वापरता यावं, चांगल्या पद्धतीने ते इथं विचार मांडता यावेत अशा पद्धतीने सभागृह त्यांनी करावा असं मी त्यांना एक विनंती करतो। या जयंतीच्या निमित्त थांबतो। जय भीम, जय बुद्ध। आणि इथल्या सर्वांनाच आंबेडकर शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।